नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी आहे वाशीमध्ये दत्त कॉलनीमध्ये आणि ती दत्त कॉलनी कदाचित यामुळेच झाली असावी कारण इथे दत्त मंदिर आहे. असं म्हणतात की सातों दिन भगवान के क्या मंगल क्या पीर, जिस दिन सोए देर तक भूखा रहे फकीर. घरी कुणीही आला तर त्याला उपाशी पाठवू नका. आपण जेव्हा पक्ष्यांना देतो दाणे तर इथे तर माणूस असतो. असो, फार प्रवचन देत नाही, कबूतर उडाले. आज आपण भेटणार आहोत धुमाळ वहिनींना आणि दंडवते वहिनींना. सर्वप्रथम भेटूयात धुमाळ वहिनींना. चला, वाशी सेक्टर नंबर 15 मधील दत्तगुरुनगर मध्ये आपण आहोत. या बिल्डिंग मध्ये म्हणजेच B10 मध्ये वहिनी राहतात. धुमाळ वहिनी दुसऱ्या मजल्यावर. त्यांना भेटूया. चला. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? उज्ज्वला देवीदास धुमाळ. काय करता आपण? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे. हो, बर. मला सुट्टी घेतली. हो, सुट्टी. अच्छा, मी येणार म्हणून. हो. मिळाली सुट्टी सहज? हो, मिळाली. बर. लग्न कधी झालं? माझं 20 मे 1997. 97? अरे बापरे, 12 वर्ष झाली. हो, 12. 13वा सुरू आहे. येस. अरे बाप रे. लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. नमस्कार. नमस्कार. तर हे मिस्टर सांगायला नको नाही का? अरे वा. हो, कारण हे एवढं सजलेले बाकी तुमच्या एवढं कोणच नाही. तुम्ही येणार म्हटल्यानंतर- याच्यावर किती खर्च केला मला सांगा तुम्ही. काहीच नाही, जास्त नाही. मी हे स्वतः केलंय सगळं. खरंच? मला आवड आहे खूप. पण त्या चांदण्याच्या लावलेल्या आहे तिथे त्या मीच लावल्या. तुम्ही आणल्या? तारे तोडून आणले. छान तारे तोडण्यात बघा इकडे काय झालंय. त्यांनीच घालवल्या 12 वर्षात. अहो, स्त्रियांशिवाय पुरुषांचे हे विचार करून करून आता कसं होणार नाही ना. तसं काय पण छान दिसता तुम्ही. तुम्ही काय करता? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये ऑपरेशन मॅनेजर. बर. पहिली सगळ्यांची ओळख करून द्या. ही माझी मावशी शारदा रोडे. हे माझे शेजारी. नमस्ते. हे अक्का डोंगरे अक्का आणि ही माझी मैत्रीण शालाका. ह्या ननंदबाई थोरात आणि ह्यावरची आमची शेजारी. हे आपण शेजारी, सगळे शेजारी. आणि ते गावी असतात. राजगुरुनगर आहे ना, त्याच्या पुढे 22 किलोमीटर पेठ म्हणून आहे तिथे. आणि हा माझा मुलगा श्रुतान धुमाळ. तिकडे असा उभा आहे. त्याचे फ्रेंड्स आहेत ना तिकडे. बर, हे सगळे फ्रेंड्स. हो. हा सगळ्यात मोठा दिसतो फ्रेंड्स मध्ये. हा वरती, हा त्याच्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे ना. हा मोठा आहे. मग हे बाकीचे छोटे? हे जुळे आहेत, ते ट्विन्स आहेत, खाली राहतात. अरे जुळे आहेत का? नमस्कार. तुमचं नाव काय? शुभम आणि सोम. शिवम. शुभम आणि शिवम. वा, त्याला खेळ खेळायला सुरुवात करूया. निसर्गाचा खेळ, आपण आपला खेळ खेळ. लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला कुठे गेला होता? मी कुलू मनाली. कुल्लू मनाली. हो, शिमला कुलू मनाली. कधी त्याच्या आधी गेला होता कधी एवढ्या थंड हवेच्या ठिकाणी? नाही, त्याच्या अगोदर आम्ही गोव्याला गेलो होतो. गोव्याला? त्याच्या ते आधी एकटे गेले म्हणजे मी नाही, मला घेऊन नाही गेले. तेच मी म्हणलं, लग्नाआधी कुल्लू मनालीला. मग ते कोणावर ते विचारा. मी सिमला कुलू मनालीला गेले. ऍक्च्युली बिझनेस टूर होती त्यावेळेला. मी वेगवेगळा जॉब करत होतो. त्या संदर्भात जाण्याचा योग आला. वहिनी ज्याप्रमाणे म्हणाले की कोणाबरोबर ते विचारा, त्या अर्धी तुम्ही जाता? नाही. त्यांना वाटतंय का? त्यांना विचारा, त्यांना वाटतंय का? तुमचा स्वभाव आहे ना तसा. बर, वा, उत्तम. 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, हॉलमध्ये टीव्ही शोकेस वर एक चांदणी आहे, तिला एकूण किती टोका आहेत? वरती का शोकेश वरती? 12 टोका आहेत. पहिली उत्तर अगदी बरोबर आहे. 1, 2 आणि 3 हे 300 रुपये तुम्हाला. थँक्यू. वा. दुसरा प्रश्न नव्हे, खरं तर उखाणा घ्यायचा आहे. सुरुवात तुम्ही करायची, शेवट तुम्ही करायचा. दोघांनाही 10-10 सेकंद. पहिली ओळ तुम्ही म्हणायची. पहिली ओळ तुम्ही म्हणायची, आम्ही देऊ त्या अक्षरावरून. अक्षर र. राजा ललकारी अशी दे. संजय रावांचं नाव घेते, तू साथ मला अशीच दे. हे 300 रुपये तुम्हाला मिळालेले आहे. थँक्यू व्हेरी मच. वा, थँक्यू व्हेरी मच. आता सेकंड राऊंड खेळू आपण तुमच्या बरोबर, पण त्याच्या आधी ब्रेक? नाही. ब्रेक नाही. आधी आम्हाला पुढच्या बहिणींकडे जायचंय, दंडवती बहिणींकडे, आणि मग ब्रेक आहे. चला. वाशी सेक्टर नंबर 10 मधील शिवसागर बिल्डिंग मधल्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दंडवती बहिणींना भेटायला चाललोय. चला लवकर. नमस्कार बहिणी. नमस्कार. संपूर्ण नाव? सीमा अभिलेश दंडवते. काय करता आपण? मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. बर. तर सी फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून जॉब करते. अरे बाबा, मायक्रोबायोलॉजी खरं तर अवघड असतो ना विषय खूप. तसा, हा ना? खूप. बर. लग्न कधी झालं? 9 मार्च 2008. लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरे बर. नमस्कार. संपूर्ण नाव? अभिलेश विलास दंडवते. काय करता आपण?
मी ज्युनियर इंजिनियर आहे प्रायव्हेट इंडस्ट्री. बरं, वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या. ही माझी आई आहे. नमस्कार. हे सासूबाई आहेत माझ्या. नमस्कार. हा, हे सासरे आहेत. नमस्ते. हा, ही माझी वहिनी आहे. नमस्ते. ही माझी मावस बहीण आहे. नमस्कार. आणि हा माझ्या मावस सासू. नमस्कार. आणि हा नंदन आहेत. नमस्ते. हा, आणि हे सगळे आमचे परिवार आहे. इकडचा बिल्डिंग मधला. बिल्डिंग मध्ये. बरं, आजचा खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, तुम्हाला मुलगी झाली ना? हम्म. काय वाटलं तुम्हाला मुलगी झाली तेव्हा? खूप खूप आनंद झाला मला. मुलगा हवा होता? नाही, अजिबात नको होता. नको होता? नको होता. काय बरं? मला मुलगीच पाहिजे होती. काय माहित, मला खूप आवडते आणि मुलगी. मिस्टरांना? हो, त्यांना- सेम. काय सेम हवी होती यांच्यासारखी? त्यांच्यासारखीच आहे. त्यांच्यासारखीच आहे. कशावरून? फेसिंग वरून. बऱ्याच लोकांना मुलगा हवा असतो. आता ते राहिलं नाही ना. हा, आता मुलांपेक्षा मुली जास्त पुढे जातात. जे पुढे जाते ते हवंय आपल्याला. असं नाहीये. असं म्हणजे नाहीये. पहिलं जे कम्पॅरेटिव्ह होतं मुलं आणि मुलींमध्ये ते असं आता काही नाही. नाही आता. आता असं आणि खरं तर नसावंच. तर वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस बरं का. पहिला प्रश्न, हॉलमध्ये तुमचा मिस्टरांचा एक ब्लॅक अँड व्हाईट मधला फोटो आहे. त्यात तारीख, महिना, वर्ष असलेली एक लाईन आहे. तर ते दिनांक, महिना आणि वर्ष किती आहे बोला. 25/12/2007. वहिनी, 25/12/07. वहिनी, उत्तर तुमचं चुकलेलं आहे असं मी म्हणणार नाही, कारण ते बरोबर आहे. थँक्यू. म्हणजे तुम्ही काय केलं होतं 2007 साली? आमचं लग्न ठरलेलं 23/12ला. आता उखाणा घ्यायचा आहे. अक्षर मी देणार, तुम्ही सुरू करायचा उखाणा आणि यांनी संपवायचा आहे. 10 सेकंद दोघा नाही. हा. त्यांनी सुरू करायचं. Yes. आई. हा. आणि अक्षर आहे तुमच्यासाठी ट. बोल टरबूज. टरबूज. त्याच्या पुढे मी चालू कर. हा, टरबूज बोलले ना, बोला पुढे. टरबूज ठेवते चांदीच्या ताटात चिरून. अभिलेश रावांचं नावाचं कुंकू येते करून. नाही ना वहिनी. झाला ना. टरबूज त्यांनी चिरला पाहिजे होतं का नाही? पण त्यांनी फक्त टरबूज सांगितलं. ठीक आहे पहिली ना. ओळख त्यांनी पाहिजे वहिनी, पहिली ओळख. पण तुम्ही नंतर सांगितलं ना काय नंतर सांगितलं? की चालेल टरबूज बोललं कसं नाही, नुसतं टरबूज असं बोलून कसं चालेल? म्हटलं टरबूज बोलून त्यांनी पुढे काहीतरी बोललं पाहिजे. मात्र ना. काहीच नाही बोलले.